जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लास चालूचा। आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडींची 200 प्रश्नांची सिरीज पाहणार आहोत। पोलीस भरती 2024 मध्ये आलेले सर्व प्रश्न आणि त्या संबंधित महत्त्वाची एक्स्ट्रा माहिती आणि काही चालू अपडेट्स पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत। चला तर वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो। याचेच औचित्य साधून 3 डिसेंबर 2022 मध्ये या विभागाची स्थापना करण्यात आली। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नि वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंगापूर। भारत आणि सिंगापूर यामध्ये अग्नि वॉरियरचे हे 12वे संस्करण पार पडले। ओके, तसेच अजय वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि ब्रिटनमध्ये पार पडतो। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक तिसरा, व्हिएना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत। भारताला आयर्लंडने 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई। भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई याची स्थापना 3 जानेवारी 1954 मध्ये होमी जहागीर भाभा यांनी केली। तसेच याला BARC या नावाने ओळखलं जाते। BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। आधी याला AEET या नावाने ओळखले जात होते, परंतु AEET म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे, परंतु 12 जानेवारी 1967 पासून याचे नामांतर BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असे करण्यात आले। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5वा, 26 जानेवारी 2023 पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले। जल जीवन अभियान कधीपासून सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 2019। 15 ऑगस्ट 2019 मध्ये जल जीवन अभियान सुरू करण्यात आले। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6वा, भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्र महासभा। भारत सरकारने संयुक्त राष्ट्र महासभाकडे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी मागणी केली आहे। ओके, तसेच 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष, 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आणि 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 7वा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि बांगलादेश। भारताची सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेश या देशासोबत आहे। एकूण
4096 किलोमीटरची भारताची भूसीमा ही या देशाला लागून आहे. तसेच भारताची 5 राज्य या देशाला लागून आहेत. ती म्हणजे त्रिपुरा, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. लक्षात नाही ना मित्रांनो? तर यासाठी आपल्याकडे एक भन्नाट ट्रिक आहे. ट्रिक अशी की बघा, टाइम कशामध्ये असतो? टाइम कशामध्ये असतो? सकाळचा टाइम असतो AM मध्ये आणि 12 नंतर दुपारचा टाइम असतो PM मध्ये. तर हीच आपली ट्रिक आहे मित्रांनो. बघा, T फॉर त्रिपुरा, A फॉर आसाम, M फॉर मेघालय, P फॉर पश्चिम बंगाल आणि M फॉर मिझोराम. ओके, तर ह्या ट्रिकने तुम्ही ही 5 राज्य लक्षात ठेवू शकता. एकदा अजून सांगतो. T फॉर त्रिपुरा, A फॉर आसाम, M फॉर मिझोराम, P फॉर पश्चिम बंगाल आणि M फॉर मेघालय. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कुठे स्थापन करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लडाख. हॅनले लडाखमध्ये भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व स्थापन करण्यात आले. लडाख बद्दल पाहिलं तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेश मध्ये पुनर्रचना करण्यात आली. एक लडाख आणि दुसरा जम्मू काश्मीर. आधी लडाखमध्ये 2च जिल्हे होते. ते म्हणजे एक लेह आणि दुसरा कारगिल. परंतु आता नवीन त्यामध्ये 5 जिल्ह्यांची भर पडलेली आहे. ते पुढील प्रमाणे: ती झास्कर, द्रास, शाम, नुम्रा आणि चांगथांग ही ती 5 नवीन जिल्हे आहेत. त्यामुळे आता एकूण लडाखमध्ये 7 जिल्हे झाले आहेत. ओके, चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हॅनले लडाख. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. शेतीमधील वहिवाटी संदर्भात वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सलोखा. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 400वी जयंती लचित बोरफुकन यांची साजरी करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा साठ्याचा शोध लागला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे. जम्मू काश्मीर बद्दल विचार केला मित्रांनो तर हे 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताचे एक राज्य होते. परंतु आता ते एक केंद्रशासित प्रदेश आहे. 370 कलम आणि 35A हटवल्यामुळे तेथील आता एक वेगळी राज्यघटना आणि झेंडा लागू पडणार नाही. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस म्हणजेच मीराचा लॉंग फॉर्म काय आहे? मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मीरा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. कोणते देश 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचा लॉंग फॉर्म काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फिनलँड. फिनलँड हा 31वा देश आहे जो की 2023 मध्ये नाटो या ट्रिटी ऑर्गनायझेशन मध्ये सामील झाला.
तसेच जर 32व्या देशचा विचार केला तर 32वा देश हा स्वीडन आहे, जो की 2024 मध्ये नाटो या ट्रिटी ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14वा. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15 ते 45 वर्ष वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी.डी. देशमुख. सी.डी. देशमुखला नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नाव देण्यात आले आहे. तसेच मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचे नाव देण्यात आले. कोणाचे? बघा, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला सी.डी. देशमुख यांचे नाव देण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव हे नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्या नावाने करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉरिशस. ओके, मॉरिशसमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17वा. राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? बघा, राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा. भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली? बघा, भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मेरी माटी मेरा देश. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19वा. प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे DRDO. DRDO याने प्रलय क्षेपणास्त्र विकसित केले आहे. प्रलय हे जमिनीवर मारा करू शकतो. ओके, तसेच याचे वजन जे आहे हे आहे 5 टन. ओके, आता DRDO बद्दल जर विचार केला मित्रांनो तर DRDO ची स्थापना 1 जानेवारी 1958 रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय दिल्ली इथे आहे आणि सध्याचे अध्यक्ष समीर व्ही कामत हे आहेत. DRDO हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. ओके, DRDOचं जर लॉंग फॉर्म विचारलं तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे मित्रांनो, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20वा. नोवाक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24. नोवाक जोकोविच याने एकूण 24 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. नोवाक जोकोविच बद्दल जर पाहिलं तर हा एक सर्बियाचा खेळाडू आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने
गोल्ड जिंकले आहे? पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे. कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज याला हरवून. बघा मित्रांनो, नोवाक जोकोविच याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कार्लोस अल्काराजला हरवून सुवर्ण पदक पटकावले. तसेच 2024 ची विम्बल्डन स्पर्धा कार्लोस अल्काराज याने जिंकली नोवाक जोकोविचला हरवून. तसेच 2023 ची सुद्धा हा विनर आहे कार्लोस अल्काराज. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. एलोन मास्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्लॅक रॉक. एलोन मास्क हा ब्लॅक रॉक या कंपनीशी संबंधित नाही. ब्लॅक रॉक ही एक अमेरिकन कंपनी आहे. ओके, तसेच एलोन मास्क हा टेस्लाशी संबंधित आहे, स्टारलिंकशी संबंधित आहे आणि न्यूरालिंक सोबत संबंधित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशापा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुस्ती. खाशापा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी, जे की फिनलंडमध्ये आहे, इथे त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. ओके, आणि खाशापा जाधव यांचे जन्मगाव सातारा आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. ओम बिर्ला हे भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत. यांचा संबंध राजस्थानाशी आहे. तसेच हे लोकसभा सीट यांची कोटा, राजस्थानातील कोटा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. अध्यक्ष स्पीकर होण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सेतू. सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. बाकी अग्नि मिसाईलचा प्रकार आहे, त्रिशूल सुद्धा मिसाईलचा प्रकार आहे आणि आकाश सुद्धा मिसाईलचा प्रकार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना येथे पार पडला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बार्बाडोस. बार्बाडोस येथे भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 रनाने हरविले. ओके, तसेच असा प्रश्न जर आला मित्रांनो की आतापर्यंत 2 वेळा T20 कप कोणकोणत्या देशाजवळ आहेत, असा जर आला तर एक आहे आपला भारत, दुसरा आहे इंग्लंड आणि तिसरा आहे वेस्ट इंडिज. आता ही लक्षात ठेवण्याची सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला जर चांगली वाटली तर ठीक, नाहीतर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. बघा, भाई भाई वह T20 का मॅच देख, ही आपली ट्रिक आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. बाकी तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा मग हे तसे पण नाव लक्षात ठेवू शकता. तर बघा, भाई म्हणजे भारत, ई म्हणजे इंग्लंड आणि वे म्हणजे वेस्ट इंडिज. असे ही ट्रिक, भाई व T20 का मॅच देख असे म्हणून सुद्धा तुम्ही ही T20 वर जे 2 वेळा जिंकलेले आहेत देश, त्यांना लक्षात ठेवू शकता. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024 ला ही नवीन कायदे लागू करण्यात आले. ओके, प्रश्न क्रमांक 27. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा
पहिला भारतीय खेळाडू कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा. बघा, नीरज चोपडा याने वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे आणि तो प्रथम भारतीय खेळाडू आहे. ठीक आहे. तसेच अभिनव बिंद्रा यांचा जर विचार केला तर वैयक्तिकमध्ये प्रथम गोल्ड हे भारतासाठी अभिनव बिंद्रा यांनी मिळवले होते शूटिंगमध्ये 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे. तसेच दुसरे वैयक्तिक पदकाचा जर विचार केला तर आपले नीरज चोपडा यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवले होते. आणि जर तसा विचार केला की भारतासाठी प्रथम वैयक्तिक पदक मिळवणारे कोण, तर ते आहेत खाशापा जाधव यांनी कांस्य पदक मिळवले होते. ओके मित्रांनो, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. जीडीपी च्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान. जपान हा देश जीडीपीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. यापैकी कोणता विषाणू व्हायरस अलीकडेच गुजरात व महाराष्ट्र मध्ये बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चांदीपुरा. चांदीपुरा हा व्हायरस अलीकडेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर काय आहे? बघा, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 30%. 30% सर्वात जास्त आयकरचे कपात दर आहे अर्थसंकल्प 2024 मध्ये. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश कोणता? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण देऊ शकता की प्रथम देश सर्वात जास्त लोकसंख्या असणारा कोणता. ओके, तर यामध्ये बघा याचं उत्तर आहे सर्वात जास्त दुसऱ्या नंबरची जी जनसंख्या आहे ती सध्या आता भारताचे स्थान घसरले आहे. आता प्रथम स्थानावर चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येमध्ये, आणि प्रथमचा जर विचार केला तर भारत आहे. ओके, भारताची सध्याची जी लोकसंख्या आहे ती आहे 144 करोड. वर्ल्ड शेअरचा जर विचार केला मित्रांनो तर 17.78 इतका आपलं लोकसंख्येच्या प्रमाणात वर्ल्ड शेअर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. यापैकी कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासांसाठी ठप्प झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. अलीकडेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीची सेवा सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासांसाठी ठप्प झाली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. देशामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 शहराला जोडणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर, गोवा. शक्तिपीठ महामार्गाबद्दल थोडक्यात पाहू. 760 ऐवजी आता 805 किमी लांबीचा हा महामार्ग असणार आहे. एकूण 12 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. आधीचे नागपूर ते गोवाचे अंतर जे की 18 तासाचे होते ते या महामार्गामुळे 8 तासात कव्हर होणार आहे. तसेच हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे. याची सुरुवात वर्ध्यापासून होऊन वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग एकूण 6 पदरीचा असणार आहे. तसेच याचा खर्च 86,000 कोटी रुपये इतका आहे. ओके, तसेच हा महामार्ग राज्यातील 3 शक्तिपीठांना जोडणार आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी
या 3 शक्तिपीठांना जोडणार आहे. तसेच 2 ज्योतिर्लिंग सुद्धा याला जोडणार आहे. हिंगोलीचे औंढा नागनाथ व बीडचे परळी बैजनाथ, तसेच पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग यांचा गुरुद्वारा आणि सोलापूरचा सिद्धरामेश्वर मंदिर या महामार्गाला जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी 2030 पर्यंत खुला केला जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. BNSS चा फुल फॉर्म पूर्ण रूप काय आहे? बघा, BNSS चा फुल फॉर्म काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तसेच BNS याचा फुल फॉर्म भारतीय न्याय संहिता असा होतो. आणि हे जे कायदे आहेत हे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या खेळाचा ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळ म्हणून समावेश केला नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेसबॉल. बेसबॉलला यावेळेस 2024च्या ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून समावेश केला नाही. तसेच 2028 मध्ये क्रिकेटचा पण समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला सन 2024 चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहम्मद शमी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सर्वात जास्त फिरलेला प्रश्न महाराष्ट्र पोलीसमध्ये सर्वात जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेच्या सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी. रॉजर बिन्नी हे BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. तसेच BCCI ची स्थापना ही 1928 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. ओके, आणि जयशाळचा जर विचार केला तर जयशाह हे ICC चे अध्यक्ष होणार आहेत. हे 1 डिसेंबर 2024 पासून आपला कारभार सांभाळतील. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वीरेंद्र सराफ. वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. यांच्या आधी आशुतोष कुंभकोणी हे महाधिवक्ता होते. महाधिवक्त्यासाठी कलम 165 ही संबंधित आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. सन 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोपडा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजपुताना रायफल्स. राजपुताना रायफल्स या सैन्याचा या रेजिमेंटचा नीरज चोपडा हा आहे. तसेच नीरज चोपडा बद्दल जर थोडक्यात पाहिलं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडा यांनी 89.45 चा थ्रो फेकून रौप्य पदक पटकावले. आणि पॅरिस ऑलिम्पिकचा जर विचार केला तर यामध्ये गोल्ड पाकिस्तानच्या अरशद नदीमने
92.97 इतका थ्रो फेकून गोल्ड पटकवले आहे. तसेच लेटेस्ट झालेली डायमंड लीगमध्ये नीरज चोपडाने दुसरे स्थान पटकवले आहे. प्रथम स्थानावर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांनी हा किताब जिंकला. यामध्ये अँडरसन याने 87.87 इतका थ्रो फेकला. तसेच आपल्या नीरज चोपडाने 87.86 म्हणजे बघा पॉईंटचाच फरक आहे. 87.86 इतका थ्रो फेकला आणि दुसरे स्थान पटकवले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लसीकरण. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरण याच्याशी संबंधित आहे. 25 डिसेंबर 2014 रोजी हे लसीकरण सुरू करण्यात आले होते. 2 वर्षापर्यंतच्या बालकासाठी व गरोदर मातासाठी या लसीकरण उपलब्ध करून देणे हे या इंद्रधनुष्य मिशनचे उद्दिष्ट होते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. 2024 समर ऑलिम्पिक स्पर्धा या शहरामध्ये पार पडल्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅरिस. पॅरिस या शहरामध्ये 2024 समर ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आहेत. हे जे झालं पॅरिस ऑलिम्पिक हे 33वे संस्करण होते. ओके, तसेच 2020 चे जे ऑलिम्पिक झाले ते टोकियोमध्ये पार पडले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? म्हणजे एकूण किती सीट्स आहेत ज्यामध्ये जे लोकसभा सदस्य आहेत ते बसू शकतात. ओके, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 888 म्हणजे 888 लोकसभा जे सीट्स आहेत सदस्यांसाठी बसण्यासाठी लोकसभा एकूण आहेत 888. तसेच जर राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेत एकूण 384 आसन क्षमता आहे. ओके, संसदची कलम आहे 79 संसद. ओके, तसेच जर 80 राज्यसभा आणि 81 ही लोकसभा, ह्या तिन्ही कलम लक्षात ठेवण्याची एक अजून ट्रिक आहे मित्रांनो आपल्याकडे. तर हे ट्रिक म्हणजे संसद, लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा हे सिरीज वाईज लक्षात ठेवायचं असेल तर स र ला ही ट्रिक वापरून तुम्ही ही कलम लक्षात ठेवू शकता. स म्हणजे संसद 79, र म्हणजे राज्यसभा 80 आणि ला म्हणजे लोकसभा म्हणजे 81. ओके, तसेच संसदेच्या नवीन इमारतीचे नाव जे आहे ते सेंट्रल विस्टा असे आहे. ओके, चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 888. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सलीमा टेटे. सलीमा टेटे या भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार आहेत. सलीमा टेटे या झारखंड या राज्याच्या आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री. विक्रम मिस्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुजाता सौनिक. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. तसेच निर्मला सीतारामन या वित्तमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह याला 2024 मध्ये T20 मध्ये मालिकावीर पुरस्कार मिळाला आहे. तसेच सामनावीराचा पुरस्कार हा विराट कोहली याला मिळाला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुनील छेत्री. सुनील छेत्री या फुटबॉल खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टोकियो. 2020 मध्ये टोकियो येथे समर ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या. 2024 मध्ये पॅरिस येथे समर ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या आणि 2028 मध्ये अमेरिका येथे समर ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजित डोवाल. अजित डोवाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणून हा क्लास आपण इथेच थांबवत आहोत. राहिलेले 50 प्रश्न आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊ. चला तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.